दालना पाठोपाठ महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्याचंही वाटप करण्यात आलंय। चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, राधाकृष्ण विखेंना रॉयल स्टोन हा बंगला देण्यात आलाय। पंकजा मुंडेंना पर्णकोटी, शंभूराज देसाईंना मेघदूत बंगला देण्यात आलाय। गणेश नाईकांना पावनगड बंगला, चंद्रकांत पाटील यांना सिंहगड बंगला। कोणत्या बंगल्यांना तर कोणत्या नेत्यांना कोणता बंगला मिळाला ते देखील आपण पाहणार आहोत। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात संपूर्ण यादी। राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयल स्टोन बंगला, विशाळगड बंगला, हसन मुश्रीफ यांना सिंहगड बंगला, चंद्रकांत पाटील तर गिरीश महाजन यांना सेवा सदन हा बंगला मिळालेला आहे। गणेश नाईक यांना पावनगड बंगला, गुलाबराव पाटील यांना जेवतन बंगला, दादा भुसे यांना जंजिरा बंगला तर संजय राठोड यांना शिवनेरी बंगला मिळाला। तर धनंजय मुंडे यांना सातपुडा बंगला, मंगलप्रभात लोढा यांना विजयदुर्ग बंगला, उदय सामंत यांना मुक्तगिरी बंगला तर जयकुमार रावत यांना चित्रकूट हा बंगला मिळाला। कोणत्या मंत्र्यांना कोणता बंगला मिळाला ते आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। पंकजा मुंडे यांना पर्णकोटी बंगला, अतुल सावे शिवगड बंगला, अशोक उईके यांना लोडगड बंगला तर मेघदूत बंगला हा शंभूराज देसाई यांना। आदिती तटकरे यांना अ5 प्रतापगड हा बंगला मिळालाय। शिवेंद्रराजे भोसले यांना पन्हाळगड बंगला, दत्तात्रेय भरणे यांना सिद्धगड बंगला तर आशिष शेलार यांना रत्नसिंधू हा बंगला मिळाला। जयकुमार गोरे यांना प्रचितीगड बंगला, नरहरी झिरवळ यांना सुरुची 09 हा बंगला मिळालाय तर संजय सावकारे यांना अंबर 32 हा बंगला मिळाला आहे। आपण ही संपूर्ण यादी पाहतोय। माणिकराव कोकाटे यांना अंबर 27 हा बंगला मिळाला। संजय शिरसाट यांना अंबर 38, प्रतापराव सरनाईक यांना अवंती 5, भरत गोगावले यांना सुरुची 02 तर मकरंद पाटील यांना सुरुची 03 हा बंगला मिळाला।